नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 5वे संभाव्यता प्रोबॅबिलिटी या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 5 मधील काही उदाहरणे आपण सोडवणार आहोत. हा व्हिडिओ मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न पहिला मराठी माध्यमासाठी असा आहे. खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. प्रश्न पहिला असा दिलेला आहे. खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा आहे. क्वेश्चन नंबर 1. Choose the correct alternative answer for each of the following questions. First question, which number cannot represent a probability? And here 4 alternatives are given and we have to choose the correct alternative. आता प्रश्न पहिल्याचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला इथे या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे की संभाव्यता लिहिताना अपूर्णांकाचा किंवा शतमानाचा वापर केला जातो. कोणत्याही घटनेची संभाव्यता ही 0 ते 1 किंवा 0% ते 100% असते आणि संभाव्यता अशी लिहितात. इथे उदाहरणार्थ ई घटना असेल तर ई घटनेची संभाव्यता P ऑफ E ने दर्शवलेली आहे. म्हणजेच ही संभाव्यता P ऑफ E ही 0 ते 1 यांच्या दरम्यान आहे किंवा 0 किंवा 1 असू शकते. किंवा शतमानात जर लिहायची झाली तर ती P ऑफ E ही संभाव्यता 0% पेक्षा मोठी आणि 100% पेक्षा लहान असू शकते किंवा 0% आणि 100% देखील असू शकते. तर या गोष्टीचा उपयोग करून आपण प्रश्न पहिल्याचं उत्तर सहजपणे लिहू शकतो. टू सॉल्व द फर्स्ट क्वेश्चन हियर वी हॅव टू रिमेंबर दिस. द प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन ऑर अ पर्सेंटेज. द प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट is from 0 to 1 or 0% to 100%. If E is any event, then probability of event E is denoted by P of E, and this probability lies between 0 to 1 or 0 or 1 also. Or we can write the same probability in the percentage as P of E lies between 0% to 100%. So by using this property we can solve the question number 1. आता इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच सांगता येईल की कोणती संभाव्यता असू शकणार नाही विचारलंय. आत्ताच आपण पाहिलंय की संभाव्यता ही अपूर्णांक असू शकते किंवा शतमानात असू शकते. मग अपूर्णांकात असताना ती 0 to 1 या दरम्यान असली पाहिजे. मग आता इथे अपूर्णांक 2/3 आहे. इथे 1.5 हा पर्याय दिलेला आहे. 15% आणि 0.7 म्हणजे A, C आणि D हे तिन्ही पर्याय इथे असू शकतात कारण इथे शतमानात दिलेला आहे. हा देखील अपूर्णांक 0 ते 1 च्या दरम्यान आहे. हा देखील अपूर्णांक 0 ते 1 च्या दरम्यान आहे. म्हणजे या A, C, D हे संभाव्यता असू शकते. पण आपल्याला संभाव्यता असू शकणार नाही कोणती हे विचारलंय तर B ही संभाव्यता इथे असू शकणार नाहीये कारण त्या संभाव्यतेचं उत्तर 1 पेक्षा मोठं झालेलं आहे आणि संभाव्यता ही नेहमी 0 ते 1 च्या दरम्यान असते. म्हणजे खालीलपैकी B पर्याय जो आहे तो फक्त संभाव्यता असू शकणार नाही. त्यामुळे B पर्याय 1.5 हे त्याचं अचूक उत्तर आहे. सो इन दिस एक्झाम्पल हियर द करेक्ट आन्सर इज B because we have to write which number cannot represent a probability. So the A is 2/3, B is 1.5, C is 15% and D is 0.7. So the alternative A, C, D represent the probability. But only the B alternative cannot represent a probability because this number 1.5 is greater than 1 and we know that the probability lies between 0 to 1. And if we write the probability in percentage, then the probability lies between 0% to 100%. So A, C, D represent the probability, only the B alternative cannot represent a probability. So B is the correct answer here. प्रश्न दुसरा असा दिलेला आहे. एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता डॅश डॅश असते आणि 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हा प्रश्न आपण फळ्यावरती सोडवणार आहोत.
Question number 2. A die is rolled. What is the probability that the number appearing on the upper face is less than 3? And here 4 alternatives are given. We have to choose the correct alternative. I will solve this example on blackboard. आता या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं की एक फासा फेकला. मग आपल्याला माहिती की फासा फेकल्यानंतर त्याचा नमुना अवकाश जो आहे म्हणजे सॅम्पल स्पेस जो आहे तो एस बरोबर असा येणार आहे की 1 2 3 4 5 6 म्हणजे इथे एन ऑफ एस येणार आहे 6. हे आपल्याला यापूर्वी आपण अभ्यासलेलं आहे की if a die is rolled then the sample space of this random experiment is s is equal to 1 2 3 4 5 6 so n of s is equal to 6. आणि या ठिकाणी आपल्याला घटना अशी दिलेली आहे म्हणजे इव्हेंट असा दिलेला आहे की वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता लिहायची. समजा ती घटना जर आपण ए ने दर्शवली की 3 पेक्षा लहान संख्या आपल्याला हवी आहे म्हणजेच द नंबर अपिअरिंग ऑन द अपर फेस इज लेस दॅन 3. मग 3 पेक्षा लहान संख्या याच्यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण इथे लिहू शकतो की 1 आणि 2 या दोनच संख्या 3 पेक्षा लहान आहेत म्हणजे या घटनेमध्ये हे 2 घटक येतील 2 एलिमेंट्स येतील म्हणजे इथे एन ऑफ ए आलेला आहे 2. मग आता याची प्रोबॅबिलिटी आपल्याला लिहायची संभाव्यता लिहायची. मग ए घटनेची संभाव्यता पी ऑफ ए ने दर्शवतात. मग पी ऑफ ए बरोबर सूत्र आपल्याला माहिती की एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस आहे म्हणजेच ए घटनेची संभाव्यता झाली एन ऑफ ए छेद एन ऑफ एस म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग याच्यात किमती ठेवूया 2/6 इथे भाग गेला बे के बे बेत्रिक 6 म्हणजे 1/3 अशी संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी आलेली या घटनेची म्हणजे इथे अचूक पर्याय जो आहे तो आपल्याला लिहिता येईल. म्हणून आपण या प्रश्न दुसऱ्याचं आन्सर जे आहे उत्तर जे आहे ते आपण असं लिहू शकतो कारण यामध्ये अचूक पर्याय 1/3 जो आहे तो बी पर्यायामध्ये आलेला आहे म्हणजे याचं आन्सर आपण लिहू शकतो की बी पर्याय आहे 1/3 असं याचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा असा दिलेला आहे 1 ते 100 यामधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता टिंबटिंब असेल. 4 पर्याय दिलेले आहेत आणि यातून अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. थर्ड सब क्वेश्चन असा आहे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट अ नंबर चोजन फ्रॉम 1 to 100 इज अ प्राईम नंबर अँड हिअर 4 अल्टरनेटिव्ह आर गिव्हन वी हॅव टू चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता या प्रश्नामध्ये आपल्याला 1 ते 100 संख्या प्रथम लिहायच्यात कारण या यादृच्छिक प्रयोग रँडम एक्सपेरिमेंट मध्ये 1 to 100 नंबर्स दिलेले आहेत म्हणजे सॅम्पल स्पेस नमुना अवकाश एस बरोबर 1 2 3 4 अशा एकूण 100 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत म्हणजेच एन ऑफ एस असेल 100 म्हणजे एस या संख्यातील एकूण घटकांची संख्या 100 आहे. आणि आपल्याला घटना अशी विचारली की मूळ संख्या असण्याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे म्हणजेच यामधून मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स आपल्याला निवडायचे आहेत कारण आपल्याला प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की नंबर चोजन फ्रॉम 1 to 100 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आपल्याला यातून लिहायच्या आहेत. मग 1 ते 100 मध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या येतात ते आपल्याला लिहायच्या आहेत. मूळ संख्यांची सुरुवात 2 पासून होते आपल्याला माहिती आहे 2 3 5 7 11 13 17 19 मूळ संख्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. असं करत करत आपल्याला शेवटची मूळ संख्या आपल्याला इथे लिहायची आहे आणि ती आहे 97. तर अशा एकूण 25 संख्या इथे येणार आहेत. मी मधल्या काही संख्या इथे स्किप केलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असल्यास मी इथे सर्व संख्या खाली लिहून दाखवतोय पुन्हा एकदा. ए बरोबर 2 3 5 7 11 13 17 19 त्यानंतर येईल 23 29 या सगळ्या प्राईम संख्या आपण लिहितोय मूळ संख्या 31 37 त्यानंतर येईल 41 43 47 त्यानंतर 53 59 61 67 71 73 त्यानंतर येईल 79 83 89
आणि 97 अशा संख्या आपल्याला टोटल 25 मिळाल्यात का पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 म्हणजे इथे n ऑफ a झालेला आहे 25. आणि मग आपल्याला या घटनेची संभाव्यता काढताना आपल्याला p ऑफ a बरोबर, मी इकडे सोडवतोय, p ऑफ a बरोबर n ऑफ a छेद n ऑफ s म्हणजेच 25 छेद 100. इथे n ऑफ a मध्ये 25 आहेत आणि n ऑफ s मध्ये 100 आहेत, म्हणजेच इथे 25 ने भाग गेला. 25 एके 25, 25 चोक 100 म्हणजे p ऑफ a चं उत्तर आलेलं आहे 1/4. म्हणजे इथे अचूक उत्तर जे आहे ते आपल्याला सांगता येईल 1/4 आहे. म्हणजे अचूक पर्याय सी पर्याय इथे आहे, म्हणून मी आन्सर लिहितो याचं. सी पर्याय हे त्याचं अचूक उत्तर आहे, कारण सी पर्यायामध्ये 1/4 अशी संभाव्यता दिलेली आहे. त्यामुळे प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे 1/4 सी पर्याय. आता चौथा प्रश्न असा दिलेला आहे, प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे 1 ते 40 संख्या लिहिलेली 40 कार्डे पिशवीत आहेत. त्यापैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डवरची संख्या 5च्या पटीत असण्याची संभाव्यता टिंबटिंब असेल आणि 4 पर्याय दिलेत. अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे प्रश्न चौथा. देअर आर 40 कार्ड्स इन अ बॅग. ईच बिअर्स अ नंबर फ्रॉम 1 to 40. One card is drawn at random. What is the probability that the card bears a number which is a multiple of 5? And 4 alternatives are given. We have to select the correct alternative. आता या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं की 1 ते 40 संख्या लिहिलेली 40 कार्ड आहेत. म्हणजेच इथे नमुना अवकाश S बरोबर आपण असं लिहिणार आहोत की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा 40 पर्यंतच्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. अशा 40 पर्यंत सर्व संख्या इथे लिहिल्या. हा झाला आपला नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस. आणि यातून आपल्याला एक कार्ड काढायचं आहे आणि ते मिळणारं कार्ड हे 5च्या पटीतील असलं पाहिजे. त्याची संभाव्यता आपल्याला काढायची. म्हणजे घटना ए मी जर घेतली, म्हणजे इव्हेंट ए जर मी मिळणारी संख्या 5च्या पटीतील असण्यासाठीची घटना ए या अक्षराने दर्शवली, तर 5च्या पटीतील संख्या कोणत्या या सॅम्पल स्पेसमध्ये ते आपल्याला निवडायच्या. म्हणजे 5च्या पाढ्यातील संख्या, 5च्या पटीतील म्हणजेच 5च्या टेबलमधील पाढ्यातील संख्या लिहायच्या. 5च्या टेबलमधील संख्या आपल्याला सहजपणे लिहिता येतील. 5 10 15 20 5 5 25 5 6 30 5 7 35 आणि 5 48 अशा एकूण 8 संख्या मिळतील. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथे n ऑफ a मिळालेला आहे 8. या घटना a ची संभाव्यता प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. p ऑफ a बरोबर n ऑफ a अपॉन n ऑफ s म्हणजेच 8 छेद n ऑफ s इथे 40 आहे, माझं लिहायचं राहिलो तर मी इथे लिहितोय n ऑफ s बरोबर 40. मग 8/40 म्हणजे उत्तर आलं 1/5. 8 ने भाग गेला, 8 1 8 8 45 म्हणजे इथे अचूक उत्तर जे आहे, आन्सर जे आहे या प्रश्नाचं, ते आपल्याला इथे लिहिता येईल की उत्तर आलेलं 1/5 आणि हे 1/5 उत्तर ए पर्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ए पर्याय हे करेक्ट आन्सर आहे. ए पर्याय 1/5 दिस इज द करेक्ट आन्सर. प्रश्न 5वा सोडवूया. असा दिलेला आहे, जर n ऑफ a बरोबर 2, p ऑफ a बरोबर 1/5 तर n ऑफ s बरोबर किती? 4 पर्याय दिलेले आहेत. हा प्रश्न आपण फळ्यावरती सोडूया. सेमी इंग्रजीसाठी हाच प्रश्न असा दिलेला आहे. If n of a is equal to 2, p of a is equal to 1/5, then n of s is equal to question mark. 4 alternatives are given. We have to select the correct alternative. I will solve this example on blackboard. आता या प्रश्नामध्ये आपल्याला n ऑफ a ची किंमत दिली आहे, p ऑफ a दिलेला आहे आणि n ऑफ s काढायचं आहे. मग आपल्याला प्रोबॅबिलिटी काढण्याचं सूत्र माहिती आहे की p ऑफ a बरोबर
एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, म्हणजेच यात किमती ठेवूया आपण आता इथे. पी ऑफ ए ची किंमत दिलेली आहे 1/5, एन ऑफ ए ची किंमत आहे 2 आणि एन ऑफ एस काढायचा आहे, त्यामुळे एन ऑफ एस ला एन ऑफ एस तसंच ठेवलं. आता एन ऑफ एस ची किंमत काढायची म्हणजे मी यांच्यात तिरकस गुणाकार करतोय. एन ऑफ एस ने 1 ला गुणलं इथे 1 गुणिले एन ऑफ एस बरोबर 5 गुणिले 2 असा गुणाकार होईल. म्हणजेच एन ऑफ एस बरोबर 1 गुणाकार करायचा असल्यामुळे एन ऑफ एसच उत्तर राहील. 1 ने त्याला गुणायचं असल्यामुळे 5 गुणे 10, म्हणजे इथे अचूक पर्याय एन ऑफ एस चं उत्तर काढायचं होतं आपल्याला आणि त्याचं उत्तर आलेलं आहे 10. म्हणजे या प्रश्नाचं अचूक पर्याय जो आहे, आन्सर जे आहे ते आपण इथे लिहूया. 4 पर्यायामध्ये आपल्याला अचूक पर्याय 10 उत्तर आलेलं आहे आणि ते ए पर्यायामध्ये आलेलं आहे. म्हणजे ए पर्याय जो आहे तो त्याचं अचूक उत्तर आहे. A10 हे त्याचं उत्तर आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न दुसरा असा दिलेला आहे. बास्केटबॉल खेळाडू जॉन, वसीम व आकाश एका ठराविक जागेवरून बास्केटबॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटबॉल पडण्याची जॉनची संभाव्यता 4/5, वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे. तर कोणाची संभाव्यता सर्वात जास्त आहे? इथे संभाव्यता प्रत्येकाची जी दिलेली आहे तिघांची ती दशांश अपूर्णांकात दिली आहे, काही ठिकाणी व्यवहारी अपूर्णांकात दिली आणि एका ठिकाणी शतमानात दिलेली आहे. तर आपल्याला या तिघांची संभाव्यता जी वेगवेगळी दिलेली आहे तर ती आपण सगळ्यांची दशांश अपूर्णांकात प्रथम काढून घेऊ आणि मग आपल्याला तुलना करणं सोपं जाईल. क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 5. Question is, basketball players John, Wasim and Akash were practicing the ball drop in the basket. The probabilities of success for John, Wasim and Akash are 4/5, 0.83 and 58% respectively. Who had the greatest probability of success? इथे आपण पाहिलं की प्रोबॅबिलिटी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट केलेली आहे. इथे सिंपल फ्रॅक्शन दिलेलं आहे, इथे डेसिमल फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि इथे पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे. तर आपण प्रथम या तिघांची प्रोबॅबिलिटी जी आहे ती डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे आपल्याला कम्पेअर करणं सोपं जाईल. या उदाहरणामध्ये जॉनची संभाव्यता दिलेली आहे 4/5, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ जॉन इज इक्वल टू 4/5. मग याला मी दशांश अपूर्णांकात रूपांतरित केलं, 4 ला 5 ने भागलं, उत्तर आलं 0.8. तसंच वसीमची संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ वसीम इज इक्वल टू 0.83 अशी दिलेली आहे. मग याला जसं मी हा साधा अपूर्णांक होता त्याला मी दशांश अपूर्णांकात रूपांतरित केलं, म्हणजे हा सिंपल फ्रॅक्शन होता त्याला मी डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. इथे वसीमची संभाव्यता जी आहे ती ऑलरेडी दशांश अपूर्णांकात दिलेली आहे, म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये दिलेली आहे, त्यामुळे त्याला काही कन्वर्ट करण्याचा प्रश्न येत नाही, 0.83 आहे. आणि आकाशची संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ आकाश इज इक्वल टू 58%, 58% दिलेली आहे. पर्सेंटचं रूपांतर आपल्याला सिंपल फ्रॅक्शन मध्ये करताना असेल, पर्सेंटचं चिन्ह काढून टाकताना अपॉन 100 येतं, सेकंड टर्म 100 येते, म्हणजे 58% म्हणजे 58/100. म्हणजेच याला आपण इथे जर भाग घालवला, 58 ला 100 ने भाग घालवला तर आपल्याला माहिती की 2 शून्य आहेत, मग 2 शून्य असल्यामुळे 2 घरं डावीकडे सरकून इथे डेसिमल टिंब दिलं, म्हणजे याचं उत्तर दशांश अपूर्णांकात असं होईल 0.58. आता तिघांचीही संभाव्यता ही दशांश अपूर्णांकात आहे, 0.8, 0.83 आणि 0.58 असे तिघांची प्रोबॅबिलिटी इथे आपण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये घेतलेली आहे. मग आता आपल्याला याची तुलना करायला सोपं जाईल. आपल्याला विचारलेलं आहे की कोणाची संभाव्यता ही सर्वात जास्त आहे असं विचारलंय. हु हॅड द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस असं विचारलेलं आहे. या तिघांची तुलना करताना सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी ही वसीमची आहे, म्हणून मी या तिघांची तुलना इथे अशी करतोय की 0.83 ही प्रोबॅबिलिटी म्हणजे ही संभाव्यता सगळ्यात जास्त आहे. त्याच्यापेक्षा लहान थोडी संभाव्यता आहे ती जॉनची आहे आणि सर्वात कमी संभाव्यता आकाशची आहे 0.58. मग अशी आपल्याला कंपॅरिझन म्हणजे तुलना करता येईल. मग या तिघांमध्ये सर्वात जास्त संभाव्यता कोणाची असं आपल्याला विचारलंय तर आपण इथे उत्तर लिहू शकतो की वसीमची संभाव्यता ही सर्वात जास्त आहे. म्हणून आपण इथे उत्तर असं लिहिलं, वसीमची संभाव्यता सर्वात जास्त आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील, देअरफॉर वसीम हॅड द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी.
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न तिसरा सोडूया. एका हॉकी संघात 6 बचाव करणारे 4 आक्रमक व 1 गोलरक्षक असे खेळाडू आहेत. म्हणजे एकूण 11 खेळाडू झाले. 6 4 10 1 11. यादृच्छिक पद्धतीने त्यातील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. गोलरक्षक हा संघनायक असणे आणि बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे. प्रॉब्लेम सेट 5 क्वेश्चन नंबर 3. In hockey team, there are 6 defenders, 4 offenders and 1 goalie. Means there are 6 plus 4 plus 1, that is 11 players are there. Out of these, 1 player is to be selected randomly as a captain. Find the probability of the selection that first is the goalie will be selected and second one is a defender will be selected as a captain. आता या प्रश्नामध्ये आपल्याला प्रथम नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. आपल्याला दिलेला आहे की या हॉकी टीम मध्ये 6 बचाव करणारे 4 आक्रमक आणि 1 गोलरक्षक असे एकूण 11 खेळाडू आहेत. मग मी सॅम्पल स्पेस एस या अक्षराने दर्शवतात तो असा लिहिलेला आहे. 6 बचाव करणारे आहेत म्हणून मी वर ब लिहिले शॉर्ट मध्ये. 4 आक्रमक आहेत खेळाडू आणि 1 गोलरक्षक आहे. म्हणजे 6 4 10 1 11 असे एन ऑफ एस बरोबर 11 खेळाडू आपल्याला सांगता येतील. म्हणजे सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असं इथे लिहिलेलं आहे की सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू देर आर 6 डिफेंडर्स प्लेयर्स सो डी इज फॉर दॅट. 4 ऑफेंडर प्लेयर्स मीन्स ओ इज फॉर दॅट अँड 1 इज गोली सो जी फॉर दॅट. सो 6 plus 4 plus 1 that is there are 11 players in that hockey team. आता या ठिकाणी आपल्याला घटना ए जी अशी विचारली आहे की ज्याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे की घटना ए मी दर्शवली आहे की गोलरक्षक संघनायक असणे. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इव्हेंट ए इज द गोली विल बी अ कॅप्टन. मग आता इथे आपल्याला माहिती की सॅम्पल स्पेस एस मध्ये एकच गोलरक्षक आहे, एकच गोली आहे. म्हणजेच ए बरोबर 1 जो आहे तोच गोलरक्षक संघनायक असण्याची घटना घडणार आहे. त्यामुळे ए बरोबर 1 येणार आहे. यालाच मी इथे गोलरक्षक लिहितोय. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहिताना याला जी लिहितली कारण मी इथे तसं जी या अक्षराने दर्शवलेलं आहे. म्हणजेच इथे ए या संचमध्ये एकच घटक आलेला आहे. म्हणजे एन ऑफ ए जो आहे तो 1 आहे. म्हणजे ए संचातील घटकांची संख्या आलेली आहे 1. मग आता यावरून आपल्याला याची संभाव्यता काढता येईल आणि ती संभाव्यता आपल्याला अशी लिहिता येईल की घटना ए ची संभाव्यता ही पी ऑफ ए ने दर्शवतात आणि पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस असं सूत्र आहे. मग एन ऑफ ए 1 आहे आणि एन ऑफ एस आपण वरती पाहिलेलं आहे 11 आहे. म्हणजेच गोलरक्षक संघनायक असण्याची संभाव्यता आलेली आहे 1/11. So the probability of event A, that is the probability of the goalie will be a captain, so that will be 1/11. म्हणजे या प्रश्नामध्ये गोलरक्षक संघनायक असण्याची संभाव्यता आहे 1/11. म्हणजेच probability of the goalie will be a captain is 1/11. आता या प्रश्नामध्ये दुसरा उपप्रश्न असा दिलेला आहे बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे. अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड ॲज अ कॅप्टन. मग त्यासाठी मी घटना बी घेतली. बी घटनाचं वर्णन असं आहे बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इव्हेंट बी इज डिफाईन्ड ॲज अ डिफेंडर विल बी अ कॅप्टन. मग आता आपल्याला माहिती की सॅम्पल स्पेस एस म्हणजे नमुना अवकाशमध्ये आपण लिहिलंय की 6 बचाव करणारे आहेत. म्हणजेच डिफेंडर 6 आहेत. मग हे 6 खेळाडू पैकी कोणताही खेळाडू हा संघनायक होऊ शकतो. त्यामुळे बी या संचामध्ये येणारे घटक असणारे 6 बचाव करणारे खेळाडू येतील. म्हणजेच एन ऑफ बी येईल 6. म्हणजेच इथे हे 6 जे खेळाडू आहेत ते सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय हे डिफेंडर आहेत म्हणून मी याला डी लिहितोय. आणि मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण इथे लिहिले ब म्हणजे बचाव करणारे आहेत. म्हणजे बचाव करणारे जे खेळाडू आहेत ते 6 आहेत. मग एन ऑफ बी आलेले 6. या 6 पैकी कोणताही खेळाडू संघनायक म्हणजे कॅप्टन होऊ शकतो. आता या घटनेची संभाव्यता आपल्याला काढायची. ती संभाव्यता पी ऑफ बी ने दर्शवली जाते. मग संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. हे आपल्याला सूत्र माहिती आहे. या सूत्रात किमती ठेवतोय. एन ऑफ बी आहे 6 आणि एन ऑफ एस आपण इथे पाहिलेलं आहे 11.
इथे काही भाग जात नाहीये, त्यामुळं बी घटना जी आहे बचाव करणारा खेळाडू संगणक असणे याची संभाव्यता असणार आहे 6/11. So the probability of this event B, that is the probability of a defender will be a captain, is 6/11. So this is the answer. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 4 असा दिलेला आहे. जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डवर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली आहेत. त्यातून अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे. तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा. हाच प्रश्न 4 सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. प्रॉब्लेम सेट 5 क्वेश्चन नंबर 4. Joseph kept 26 cards in a cup bearing one English alphabet on each card. One card is drawn at random. What is the probability that the card drawn is a vowel card? या प्रश्नामध्ये जोसेफने आपल्या टोपीमध्ये इंग्रजी वर्णमालेतील अक्षराची कार्ड ठेवलेली आहेत. अशी एकूण 26 कार्ड आहेत आणि आपल्याला माहिती की इंग्रजी वर्णमालेमध्ये एकूण 26 अक्षर असतात ए पासून झेड पर्यंत. म्हणजे इथे नमुना अवकाश जो आहे एस बरोबर आपण असा लिहू शकतो की ए बी सी डी अप टू झेड. म्हणजे इथे एन ऑफ एस असणार आहे 26, कारण 26 अक्षरे असतात इंग्रजी वर्णमालेमध्ये. In this example, Joseph kept 26 cards in a cap bearing one English alphabet each card. So there are 26 cards are there. So sample space S is equal to A, B, C, D up to Z. So there are 26 alphabets in English. So N of S is equal to 26. इथे आपल्याला घटना ए अशी आहे. स्वर अक्षर मिळणारं कार्ड आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे 26 कार्ड आहेत, यातून मिळणारं कार्ड जे आहे ते स्वर अक्षराचं मिळालं पाहिजे. सो देयर आर 26 कार्ड्स अँड आउट ऑफ these 26 cards only one card we have to drawn and that card will be a vowel card. म्हणजे इथे आपल्याला ए या सेटमध्ये संचमध्ये येणारे घटक कोणते असणार आहेत ते आपल्याला याच्यातून 26 अक्षर आहेत इंग्रजीमधले अल्फाबेट्स आहेत. त्यातून स्वर मिळणारे कार्ड आपल्याला पाहिजे आहेत. म्हणजे स्वर कोणते कोणते असतात ते आपल्याला माहिती आहे की ए, ई, आय, ओ आणि यू असे 5 स्वर असतात इंग्रजीमध्ये. म्हणजेच एन ऑफ ए झालेला आहे 5. सो देर आर 5 वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स ए, ई, आय, ओ, यू. सो एन ऑफ ए इज इक्वल टू 5. मग आता याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. पी ऑफ ए बरोबर सूत्र माहिती आहे संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी काढण्याचं एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. आणि एन ऑफ ए आहे 5 आणि एन ऑफ एस इथे वरती लिहिलेलं आहे आपण 26. म्हणजेच स्वर अक्षरचं कार्ड मिळण्याची संभाव्यता असणार आहे पी ऑफ ए बरोबर 5/26. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ वॉवेल कार्ड इज 5/26. सो दिस इज द आन्सर.